Yeah.
वीर विठ्ठलाची गाडी वीर विठ्ठलाची गाडी कैकाळ पाया पडी कैकी पूजने काळ जळती दोषाची डोंगर क्षमा शांती मान अपंगयाची कैकी पूजने काळ जळती दोषाची डोंगर तुका म्हणे पडी केची एक मंडळी संती घोष जय जयकार संती घोषांचे डोंगर पांडुरंगा करू प्रथम सेवका
पैताळ पाया पडे करती घोष जयकार धरती घोषाची डोंगर प्रस्तुत प्रसंगी भगवान फडणवीस परमात्मा नरवराय तुकोबाराय तुम्ही देवरूपी होते आणि ज्यांच्या निमित्ताने कार्यक्रम आहे हरिभक्तीपरायण रामकृष्णाजी नारायणरावजी कुसरकर या मंदिराचे पुजारी व्यवस्थापक सर्वच पदे ज्यांच्याकडे होती असं होता ट्रस्टी असते ट्रस्टी या मंदिराचे ट्रस्टी आहेत परंतु सर्वच पद भूषवणारे हरिभक्तीपरायण कुसरकर बाबा 13 दिवसाच्या अगोदर आपल्याला निघून गेले या मंदिराचा विस्तार या मंदिराचं वैभव या मंदिराचं सौंदर्यीकरण या मंदिराची सुरक्षा या मंदिराचं पूर्ण व्यवस्थापन साफ स्वच्छता ज्यांच्या माध्यमातून झाली ते कुसरकर बाबा आपल्यातून निघून गेले जीवन प्रकाशामध्ये गेलं मनुष्याला एक दिवस सर्व सोडून जायचं आहे असा कोणी या भूतलावर राहिला नाही कारण नियमच असा आहे आजा मेला प्रजा मेला जातक पाहतो राहत कोणी पाहत नाही म्हणजे जाणाऱ्याचं जातक आहे ते जातक कर्म करावे लागतात राहत कर्म कोणी करत नाही लोक म्हणतात आमचा कितवा वाढदिवस आहे लोक एवढा कितवा वाढदिवस आहे तुमचा हे 90च्या पुढे गेलं 95 आता 95वा वाढदिवस काय नाव आहे खरंच सांगा वाढदिवस आहे का आयुष्य किती वर्षाचं होतं 100 वर्ष त्यातून 95 गेले शिल्लक किती झाले वाढदिवसचा वाढदिवस जन्मदिवस म्हणा तुम्ही मान्य आहे आम्हाला पण वाढदिवस म्हणता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाने आम्हाला जन्म दिला बरं झालं बरवे झाले आलो या जन्माची त्याच्यात तर म्हटलं घड्याळ पोळी बोलतात आपल्याला मला तसंच वाटतं 10 ते 12 तुम्ही आल्या तर मी काय करणार बरवे झाले आलो या जन्माची डोळ्याचा चिर मिळाला असता तर आपल्याला विचाराची आदान प्रदान करता आली असती का आपलं सुख दुःख सांगता आलं असतं का नसतं सांगता आलं नसतं आणि कोणी ऐकलंय देवानी माणसाचं जन्म दिलं तुकाराम महाराज म्हणतात बरवे झाले आलो या जन्माची जोड जोडी मनुष्य ते आईची मला वाटी उत्तम रावी हे
संपत्तीला संपत्ती मिळत नाही ना आपत्तीला आपत्ती मिळत नाही. जे जे संत होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण आपत्ती झाली बाबा. तुमची बरोबर आहे का नाही? जे जे संत होऊन गेले आज भूतलावर जास्त नाव घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही असे संत त्यांच्या जीवनामध्ये आपत्तीच आपत्ती आहे. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये पहा काय लोकांनी पीठ मिळवलेलं नाही. कदाचित दिलं असं कोणी एखाद्या वेळेला भिक्षा ते जमिनीवर टाकून लाटाने चोळलं म्हणजे पायाने चोळून घेतलं. त्यांना मधुकरी मिळून गेली नाही. इंद्रायणीला स्पर्श करून दिला नाही. गावामध्ये कोणाशी घेऊन दिलं नाही. ज्ञानोबांसारखी आपत्ती जगाच्या बरोबर कोणाची होती? परंतु ब्रह्म तेच होतं, ब्रह्मसुख होतं, परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यांनी त्याचा कधी मनाला वाईटचा इशारा वाटून घेतला नाही. संपत्तीला संपत्ती मिळत नाही. संपत्ती कोणती? तुकोबांना सांगतात ती संपत्ती चांगली कोणती? संपदा दयाची नसरे कल्पनी. ज्याची कल्पांची संपदा संपत नाही ती खरी संपदा आहे. आणि ती संपदा कोणती? मेलगा भक्ती देवला. संपदो नैव संपदा आपदो नैव आपदा. संपत नारायण मुक्ती विपद होता म्हणजे नारायणाचा आठव ज्यात होणार नाही तर त्यांना ती संपदाच नाही. आणि नारायणाचा आठव ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्याची संपदा जीवनामध्ये कधी संपलेली नाही. तुमचा तुकोबाराची संपदा त्यांच्या घरची व्यवस्था पाहिजे. तुकोबारा सांगतात आमची परिस्थिती काय होती? काय बाबांना वाटतं काय खराब होणार
तुकाराम महाराज सांगतात आमची परिस्थिती अशी आहे कशी आम्ही सदैव सोडली गवळीला तोडाकी जाऊ कोणती विके तुमची घर राखली ही परिस्थिती नाही होती तरी सुद्धा तुकोबारायांच्या मागपुढे भगवान तिरुभाव मागपुढे राहतात मागे पुढे उभा आलिया आघात एवढंच नाही तुकोबारांना मिळालं नसत नाही तुकोबारांची म्हणलं कुठे प्राप्त झालं असतं पण तुकोबारांची कधी संपत्तीची अपेक्षा केली नाही जेव्हा तुकोबाराला म्हणायचे जे मागायला ते तुम्हाला द्यायला तयार आहे मागण्याची वासर पाहे मागण्याची वास पाहे काय फक्त चिंतन करा असं घ्यायला तयार होते पण त्यांनी संपदा जोडवण्याचं काम जीवनात केलं नाही कारण ज्यांनी जोडवली त्यांना शेवटच्या वेळेला सांगा ते कवडी तुका म्हणे जाती संपदा सांगा ते नाही आणि तोच अनुभव आमच्या रामकृष्णाजी मुसत्तर बाबांना होता जीवनामध्ये पैसा मिळवण्याचं काम कधीच केलं नाही कारण जवळ परिस्थिती मी पाहिली जवळ परिस्थिती वासुदेव लहान होता त्यांचा लहानपणीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस मुक्काम करतो सर्व मला मंडळीचा मुक्काम त्याच्याकडे बसायचा सुरुवातीला आम्ही तिथं मुक्काम करायला लागलो होतो आणि तेव्हा त्यांची परिस्थिती एवढी हालाकीची होती की विचारता सोय नाही कुठेही जायचं काम केलं पैसे दिले तर दिले नाही तर चालले आपल्या घरी मग प्रपंच भागवायचा कोणी वासुदेवाची आई कामाला जाऊन आपला प्रपंच भागवते प्रपंच भागवून मुलांचं पालन पोषण त्यांनी केलं इथपर्यंत शिकवण्याचं काम आणि ईश्वर आहे त्याला सर्व कळते त्याला सांगायची गरज नाही त्याला मागायची गरज नाही तो तर जाणताय देव जाणता आपुया सत्ता एकाएकी तो जाणताय जाणे अंतरीचे सकळ अंतरीचा जाणणारा तो आहे आपण त्याला मागावं आणि मग त्याने द्यावं आपण त्याला मागावं मग त्याने द्यावं मालकाची सेवा केल्यानंतर 30 दिवसानंतर त्याला पगार देणे आहे की नाही मला सांगते का म्हणतो आपण कंपनीमध्ये काम केल्यानंतर आजकाल ते म्हणजे सर्व ऑनलाईन झालेलं आहे आणि ड्युटी सुद्धा लॅपटॉपवर घरूनच करायला लागतं अजून ड्युटी कुठे करायची जॉब कुठे हे त्यांना माहिती नाही जॉब चालू आहे आणि पैसे बँकेमध्ये 1 तारीख झाली की आपोआप मागायची गरज नाही का मागायची गरज नाही इमानदारी नोकरी चालू आहे मालकाला पगार देणे आहे तसं परमार्थ इमानदारी का मागायची गरज पडत आहे बाबा त्याला त्याप्रमाणे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आणि परिस्थिती तीच होती हालाकीची परिस्थिती असताना त्या परिस्थितीचा सामना करत ईश्वराची भक्ती शेवटपर्यंत सोडली नाही सकाळी उठून 4 वाजता उठून पूजा आणि पूजा झाली की काकड आरती त्या दिवशी बोललो पूजा मध्ये आम्ही काकडा करत नाही महाराज मंडळी बसून आम्ही काकडा करत नाही पण त्यांचा त्या काळामध्ये 14 वर्षामध्ये त्या काळामध्ये 30 वर्षाचं 35 वर्षाचं त्यांचं वय असत माझ्यापेक्षा 20 वर्षांनी ती मोठं आहे 35 वर्षाचं त्यांचं वय असत किंवा खूप जास्त 40 वर्षाचं वय असत त्या 40 वर्षाच्या वयामध्ये मी त्या 18-19 वर्षाचा होतो त्या अवधीमध्ये इथे बालशिकाला सुरुवातीला त्या अवधीमध्ये त्यांचा काकडा करायचा बोलत असताना मी त्या दिवशी बोललो स्वराचा पत्ता नाही तालाचा पत्ता नाही हा जरी पत्ता नव्हता तरी सुद्धा काकड आरती करायचे ते दिना घेऊन करायचे टाळ वाजवून करायचे कारण वैष्णवा घरी सर्वकाळ वैष्णवा घरी सर्वकाळ सदा वैष्णवांच्या घरी
टाळ वाजला पाहिजे. बरेचसे लोक हरिपाठ करतात, पण हरिपाठाच्या वेळेला टाळ वाजवत नाही. काकडा करतात, काकडाच्या वेळेला टाळ वाजवत नाही. टाळ वाजवत पाहिजे. टाळ आपलं वाद्य आहे, वाद्यच नाही. टाळ भजन करा आणि तो टाळ त्या ठिकाणी चालायचा. आज तो टाळ बंद झाला. आज एक होणार नाही तरी सुद्धा एक लक्षात ठेवायचं त्यांची परंपरा आहे. ती परंपरा आपण सर्वांनी चालवली पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर भार आहे. मी या पार्श्वनीचा गावचा बरेच वर्षाचा साक्ष. जेव्हा मूर्ती भंग झाला होता, इथला मूर्ती भंगलेली होती, त्यावेळेला गोविंदरावजी वंजारी आहे, श्यामरावजी चकोले आहे, विठ्ठलरावजी मेहर आहे, झामाजी नेंगरे आहे, ते दोघजण आहे. ते इथंच राहत होते, बबनराव. आणि त्या काळामध्ये ती मूर्ती आपल्याला काढून टाकायची, दुसरी मूर्ती बसवायची. म्हणून मूर्तीचा अर्थ देण्याचं मला सांगितलं की पंढरपूरला गेलो आणि ती मूर्ती आणली होती. ज्ञानोबा तुकोबांची मूर्ती त्या मंदिरामध्ये आहे, तीही त्या काळामध्ये आणलेली होती. आणि अशी योगायोगाने पुन्हा मूर्ती सापडल्या गेली. तिथे खोदकाम करता करता ती या ठिकाणी बसवली. या गावचं वैभव जर पाहिलं ना तर या गावासारखं वैभव मला वाटतं मंदिराच्या बाबतीमध्ये दुसऱ्या ठिकाणी नाही. एक विष्णूचं मंदिर आणि एक शिवाचं मंदिर, या दोन्ही मंदिराला बाकीच्या गोष्टी कुठून कमी नाही. संपत्तीच्या बाबतीत कमी आहे, शेती आहे मंदिराजवळ, त्याचा विकास व्हायला पाहिजे. याच्याकरता ट्रस्टीनी जरा विचार करावा. गेल्या पाटील गेल्यापासून जे शंकर पाटलांनी हाती घेतलं त्या मंदिराचा व्यवस्था हाती घेतल्यामुळे आज यावर्षी मला गव्हर्नरने सांगितलं एवढा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे एवढे लोक आले म्हणे, आम्हाला एवढे लोक आलेच कुठून. आपण काहीतरी चांगलं करत गेलो, त्याचा परिणामही चांगला होतो. या मंदिराचा विकास, या मंदिराचं व्यवस्थापन चांगल्या तऱ्हेने व्हावं. एवढं मोठं वैभव कुठ्या एवढी जगा कुठल्या मंदिरामध्ये मला सांगा. परिसरामध्ये तुम्ही नागपूरला जाऊन फिरा, एवढं मंदिर तुम्हाला कुठे दिसतं. दोन्ही मंदिरं शेजारी जवळ आहे. ज्यांनी स्थापित केलं त्याचा विचार काय असेल त्याचं त्यांना जाऊ द्या, पण त्यांचा विचार आपण जरी जाणू शकत नसलं तरी आहे त्याचा वैभवाचा सांभाळ आपण करायला पाहिजे. तो सांभाळ या ठिकाणी रामकृष्णाजी कसं करणे. शेवटच्या 84 वर्षाचं वय होतं, 84 वर्षाचं वय होतं. मी पाहिलं, मला वाटतं 1960चा काहीतरी जन्म आहे त्यांचा आणि 2024 मध्ये गेले. 84 वर्षाचं वय त्यांचं होतं. 84 वर्षाच्या वयामध्ये त्या मंदिरामध्ये येऊन सकाळपासून पूजा करायची, दिवसभर पूजेत राहायचं. घराचा संबंध नाही, काम करायचं आहे, करायचं आहे. अमुक मंदिर बांधायचं आहे. या मंदिराकरता स्वतः घरून आपल्याजवळून बाहेरून आलेली वर्गणी सगळ्या ठिकाणी तयार टाकून एवढं मोठं वैभव तयार केलं. तेव्हा ते निघून गेलेले आहेत. त्यांना भगवंतांनी प्रार्थना करायची, तशी त्यांची सेवा होती. सेवेचा मेवा त्यांना मिळणार होता, पण ते निघून गेले. आपण सर्वांनी विनंती करायची आहे, भगवान आमचा हा जो एक पुजारी, एक व्यवस्थापक, एक महात्मा
म्हणायला अडचण नाहीये. संसारामध्ये जाऊनही महात्मा बनू शकते. ते निघून गेले जोपर्यंत राहतात तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. केल्यानंतर किंमत नसते, त्याची किंमत कळते आपल्याला. त्याचे गए हुए कभी वापस नहीं आते, सिर्फ उनकी याद आती है. गेलेले वापस येणार नाही, फक्त त्यांनी केलेलं कार्य आपल्या डोळ्यापुढे असते आणि त्याचं कार्य आपल्या डोळ्यापुढून आपण त्या ठिकाणी कार्य करावं, भगवंताची प्रार्थना करावी. त्यांना हे भगवान आपल्या चरणाजवळ स्थान द्या आणि पुन्हा या मंदिराच्या उत्कर्षाकरता त्यांना पाचवी इंद्रिय जन्म द्या. एवढंच आपल्याला बोलता येईल. आज त्यांच्या 4व्या निमित्ताने कार्यक्रम आहे. अभंग घेतलाय तुकोबारायाचा, वीर कशाचा या ठिकाणी शब्द इथे संतपट प्रकरणातील अभंग आहे. पण शब्दाची योजना करताना तुकोबाराय म्हणतात वीर विठ्ठलाचे गाणे. आता मला सांगा, विठ्ठलाची भक्ती करणारे वीर असतात का? त्यांच्या हातात तलवारी असतात का, भाले असतात का, बिजू असतात का, काय असतात? वीर या शब्दाचा अर्थ काय? कारण वस्तूची जर आपल्याला परीक्षा करायची आहे का, वस्तू आपल्याला ओळखायची आहे, तर लक्षण प्रमाणात ज्या वस्तुसिद्धी असं म्हणल्या शास्त्राने त्याच्या लक्षणावर कळून येते की खरंच ती वस्तू तशी आहे का. लक्षण प्रमाणात द्या वस्तुसिद्धी, न ज्ञान प्रमाणात द्या वस्तुसिद्धी, न कर्माने प्रमाणात द्या वस्तुसिद्धी. ज्ञानाने वस्तुसिद्धी होत नाही, कर्माने वस्तुसिद्धी होत नाही, तर त्याच्या ठिकाणी लक्षण ती आहे का याच्याने वस्तुसिद्धी होती. एक अंतर्लक्षण, दुसरे बाह्य लक्षण. अंतर्लक्षण आतले लक्षण, बाह्य लक्षण वरपंखी लक्षण. बाह्यांचे वरपंखी लक्षण काय आहे म्हणजे साधूंचे वरपंखी लक्षण काय आहे? 2 लक्षण आहे. एक गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि भाळावर गोपीचंदनाचा टिळा. गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हे 2 वरपूर्ण लक्षण आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणत असताना म्हणतात गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. गोपीचंदनाची ओटी आणि तुळशीच्या माळा गळ्यामध्ये वाजवायच्या राहतात नाही का. मिरवू अलंकार भूषणे हे तो लेणे वैष्णवा. आम्हाला वैष्णवांना लेणं आहे आणि ते लेणं आम्ही घालणार आहोत नाही का. गोपीचंदनाची ओटी आणि तुळशीच्या माळा. पण याच्याने वैष्णव ठरते का? गोपीचंदन घातलं, लावलं आणि तुळशीची माळ घातली म्हणजे वैष्णव झाले का? आणि जर वैष्णव पाहायचे असेल तुम्हाला तर आमच्या वारीसोबत या. त्यांना माहिती आहे बाबुलाजीला वारीसोबत बरेचसे वैष्णव असे असतात का मोठ्या मोठ्या माळा घालून गोपीचंदन घालून संध्याकाळी लोकांचे दादा पळवणारे बरेचसे लोक. मग त्यांना वैष्णव म्हणता येईल का? नाही. त्याच्याबरोबर अंतर्लक्षणाची गरज आहे. वरच्या लक्षणाने बरेच वेळा फसलेला ते मनुष्य, वरच्या लक्षणाने बरेच वेळा मनुष्य फसल्या जाते. वेशाची त्याची जर पूजा
तर या ठिकाणी तुळशीदासजी सांगतात बाबा रे, अरे बरेचसे लोक फसले गेले, ज्यामध्ये प्रत्यक्ष हनुमानजी फसले. कालनेमीने हनुमानजीला फसवलं, राहुनी देवाला फसवलं, कालनेमीने रावणाने सीतेला फसवलं. नाही फसवलं? काय आला होता तो? संन्यासाचा वेश घेऊन आला होता, साधूचा वेश घेऊन आला होता. माई भिक्षा दे, माई भिक्षा दे. आता सीतेला वाटलं की आपल्याला भिक्षा मागण्याकरता आला. आणि त्या प्रसंग मला माहिती, मला सांगायला वेळ नाही, कारण दिसत नाही शिल्लक आहे आपल्याला. तो भिक्षा मागण्याकरता ज्यावेळेला सीताबाई म्हणाला की या भिक्षा घ्या, पण लक्ष्मणजींनी रेखा फाडून दिली होती रेषा, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका. पण सीताबाईंनी त्याचा विचार केला नाही आणि रावण ज्यावेळेला हात पाय टाकायला लागला त्यावेळेला आधी जमीन पूर्ण फाटल्यासारखी दिसायची, त्यातून आग वर निघायची. त्याला वाटलं आपण हात करतो मेल्याशिवाय राहणार. रेषा लक्ष्मणजीची होती ते महाराज, म्हणून अजूनही म्हणतात लक्ष्मण रेषा प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामुळे तो म्हणाला बाहेर या. सीताबाई म्हणते चला वापस जाईल, त्याच्यापेक्षा दिलेली बरं बाहेर येऊन ज्यावेळेला भिक्षा द्यायला लागली. साधूच्या भिक्षामध्ये रावण आला आणि त्यांनी भिक्षा न घेता सीताबाईला पळवून नेलं. 6 महिने ठेवलं होतं अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये ठेवलं होतं. त्याला कारण काय? वेशाला बोलल्यामुळे. कालनेमीच्या वेशाला सुद्धा हनुमानजी बोलले होते. त्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर आता काय करावं? रामजी रडायला लागले. लक्ष्मणाशी कवळी हृदयात शोक करी राम समर्थ, म्हणे विपरीत होणार बळवंत पैसे कळले या समयी. आणि रडायला लागले त्यावेळेला सर्वजण म्हणायला लागले आता काय केलं पाहिजे? विभीषण जे आले, विभीषण म्हणतात काय रडता तुम्ही स्वामी, तुम्ही तर रडा. आणि जग रडते त्यावेळेला त्यांचे अश्रू तुम्ही पुसायचे, तुम्ही रडले तर तुमचे अश्रू कोणी पुसायचे तेव्हा? आणि काय करू? रडल्याशिवाय काही तुला माझ्याजवळ पर्याय नाही. सांगतो म्हणे मी, एक याच्यावर पर्याय एक आहे. आणि काय? लंकेमध्ये एक वैद्य आहे, त्या वैद्याचं नाव काय? सुषेण. काय? सुषेण नावाचा वैद्य आहे. तो कोणत्याही रोगावर इलाज करू शकते. नाही का? काही तिथं डोकड्या टाकून राहतात, कोणत्याही बिमारीवर औषध औषध देते. आपण जातो म्हणजे गाडी बाजूला औषध द्या, तुमची बिमारी बरी होऊन जाईल. पण 15 दिवसात गेल्यानंतर योगी पुन्हा 15 दिवसात घ्या, पुन्हा 15 दिवसात घ्या, महिना जाईल, 2 महिने जाईल, तरी बिमारी बरी होत नाही. असे बरेचसे डॉक्टर आहेत, परंतु तो डॉक्टर होता कोणत्याही बिमारीवर तो औषध घेऊ शकतो का? मग त्याला कसं आणायचं? त्यावेळेला हनुमानजी म्हणतात काही करायची गरज नाही, त्याला नाही जायला. हनुमानजी गेले आणि घरासहित उचलून आणलं. दाखवायचं नाही मला विषय, घरासहित उचलून आणलं. आल्यानंतर झालं, नाडी पाहिली आणि सांगितलं औषध आहे, परंतु सूर्योदयाच्या आत आलं तर लक्ष्मणजी म्हणतात होऊ शकते. वेळ किती वाजताची होती? रात्री 1:30 वाजताची. आणि ते औषध कुठे आहे? लोणाली बरोबर आहे. औषध आहे आणि औषध आणायचं आहे. वाचू शकते पण पर्यायाचा आहे याला की दिवस निघायच्या सूर्योदयाच्या आला पाहिजे. कोण जाईल? हनुमानजी म्हणाला लागले काळजी करू नका, आणि तुमचा सेवक आहे या ठिकाणी मी गेल्याशिवाय राहणार नाही. दिवस निघायच्या आत, सूर्योदयाच्या आत मी औषध आणल्याशिवाय राहणार नाही. हनुमानजी निघाल्यानंतर पाऊल टाकला. रामजी म्हणतात हनुमानजी आप जा रहे हो, जल्दी आना नहीं तो लक्ष्मण चला जाएगा, मेरा सब कुछ खो दूंगा मैं. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात काळजी करू नका. एक पाऊल टाकला बाहेर गेल्यानंतर लगेच फोन काढला. त्यावेळेला फोन काढला, नंबर लावला 92 94 65 67 78 नंबर लावला. लगेच रिंग द्यायला लागली. रिंग जाता बरोबर उचलला फोन. कोणी? लगेच रिंग गेली, फोन उचलला. सूर्यदेव प्रदक्षिणेला निघणार, रथावर बसणार. तेवढ्या फोन उचलला. कोण आहे? माझी निघायची वेळ आहे, आता मी फोन उचलत नाही. हनुमानजी म्हणायला लागले सूर्यदेवा
फोन उचला, थोडा कानाला लावा. फोन बोलते कोण? मग सांगतो कानाला लावा आधी. आणि कानाला फोन लावला. बोल कोण बोलते तर जोरात बोलला तो. म्हणे मी हनुमान बोलतो. हनुमान बोलतो म्हणता बरोबर जसं त्या बिंचवानी पालेला पाल इथून काय म्हणते मोबाईल मला तू मोबाईल इथून नाही बाजूला विषारी विंचू आहे. पण त्या विंचवानी जसं पालीला पाहिलं की त्याची नांदी आपोआप खाली पडते. काही काहीचे होईल आहे होईल तसं एवढी पाल विषारी आहे. पण त्या विषारी पालीनं जर कोंबडी पाली तर ते पाल जागेवर थांबते. असं म्हणतात हाडवी नाही काही हाडवी ती हाडवी आहे. एखाद्या वेळेला तुम्ही बोलायला बोलून त्या कोल्ह्याच्या चामड्याचा तबला करा आणि वाघाच्या चामड्याचा डबा तो 2 मजल्यावर ठेवावा. वाघाच्या चामड्याचा डबा 2 मजल्यावर ठेवा आणि कोल्ह्याच्या चामड्याचा खाली ठेवा 2 मजल्याच्या खाली. वरून फक्त एक थाप मारा की चाटी आपोआप फुटल्याशिवाय राहत नाही. त्याला हाडवे म्हणतात. हाडवे तसं बोल मी हनुमान बोलतो म्हणता बरोबर हे चुपचाप बसलं. आणि मग मला सांगतो बोला हनुमानजी आता आले का जागेवर तुम्ही? आता जागेवर आले का? म्हणजे बोला काय म्हणता? माझा एक तुम्हाला आदेश आहे. मी जोपर्यंत पुन्हा फोन करत नाही तोपर्यंत निघायचं नाही. त्यावेळेला सुदैव म्हणावं लागले तुम्ही आज थोडा 6 महिन्यात फोन करा तेव्हा निघेल तोपर्यंत निघणार. कारण तुझ्या जेव्हा माहिती होतं हे लहानच होतं. ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी फळ म्हणून मला खायला आलं पण धरलं होतं गिळलं होतं मला. आता हे लय मोठं झालं. आता काय करून काही सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही सांगा तेव्हा येईल म्हणे. आणि निघालेले आहेत. हनुमानजी पुढे गेले अडवण्याकरता द्रोणा घेऊन जाऊ द्यायचं नाही. अडवण्याकरता रावणाने कालदेवीला पाठवलं. एक तलाव होतो. त्या तलावाच्या काठावर एक मस्तपैकी झोपडी तयार केली. त्या ठिकाणी हॉटेल तयार केला. सुंदर गवळण द्यावी अशा तऱ्हेने पूर्ण विजेची लाईट वगैरे लावलेली आहे त्या ठिकाणी. त्यावेळेला लाईट नव्हते पण दिवे वगैरे लावलेले आहेत. सुंदर सजवलेलं आहे. हातामध्ये माळ घेतली आहे आणि राम 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 जप चालू आहे. कारण राम राम कोणालाही म्हणता येते. चोरही राम राम म्हणते. चोरही राम राम म्हणते. देवा राम राम आमची चोरी चालू द्या. मच्छी पकडण्याकरता जाणारे होई काय म्हणते राम राम. भजन करणारे काय म्हणतात राम राम. तो सर्व कोणी काय तर ठाकूर अरु चोर म्हणतात. कसं हा राम 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 जप करायला लागला. राम राम जप करत असताना हनुमानजी गेले. हनुमानजीला भालं आणि हनुमानजीला तहान लागली होती. खूप पाणी पिण्याकरता खाली उतरले. म्हणायला लागले महाराज पाणी प्यायचं आहे. त्यांनी एक तांब्या पाण्याला एका तांब्यात पाण्यामध्ये होणार नाही. भरपूर पाणी प्यायचं आहे. थकलेलं आहे. आंघोळी मला करायची आहे. सरोवरात पाणी दिले आणि पाय टाकला आंघोळ करण्याकरता. तेव्हा त्यातून तो एक मगर बोलायला लागला. म्हणे हनुमानजी आप क्या आए हो? आपको ऊपर तो बैठा है बता रहा है ये कोई साधु नहीं है. ये राक्षस है राक्षस. जातीय हनुमानजीला सांगितलं आंघोळ करून या. मी तुम्हाला गुरुमंत्र कोणाला शिकवतो. आणि मग हनुमानजी जेव्हा निघाले राक्षस आहे त्यावेळेला कळलं. त्यावेळेला बाहेर आले हनुमानजी आणि त्याच्याजवळ गेले. म्हणायला लागले बाबा आपका गुरुमंत्र बाद में देना हमारी दक्षिणा दे दो. एक मुक्का मारला आणि चांदीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलावं लागलं. हनुमान सुद्धा म्हणजे एवढंच नाही अमृत वाटपाच्या वेळेला कोण केला होता देवाच्या पोटी बसायला
राहू गेला होता आणि राहूनी अमृत वाचना करता प्रयत्न केला, परंतु विष्णूने ओळखलं, नंतर ओळखलं, सुरुवातीला ओळखता आलं नाही. अमृत त्याला म्हणून त्याचे काय केलं, शिरच्छेद केला. म्हणून राहू आणि केतू हे दोन झाले. भुलल्या जाते मनुष्य, वरपंगाला भुलून काय उपयोग नाही. एक वेळा तुकोबाराने एक मोठा अभंग केला, तेव्हा एकदम केला बबनराव देशमुख तुकोबाराकडे. तुकोबारा म्हणायला लागला, महाराज महाराज महाराज, अहो आमची बुद्धी आहे ना, आमची बुद्धी बरेचशी कोणी गोष्टीची कोणी स्तुती करते ना. भू शब्द स्पंद कामुकी शब्दाचा निरोधका. पूर्वी या शब्दाचा अर्थ आहे की शिष्याचा अंधकार अज्ञान नाहीसा करणारा तो असेल तोच फक्त गुरु आहे. आजकाल पैशाकरता गुरु होणारे बरेचसे आहे. तुकोबाराकडे गेला, तुकोबारा अहो आमचा गुरु आहे ना, अजिबात अन्नच खात नाही हो, अन्नच खात नाही. तुकोबारा म्हणायला लागले, तुझा गुरु अन्न खात नाही, जगते कायच्या गोष्ट आणि जगते असं कदाचित तर तुला गुरु अन्न नाही खाल्लं म्हणून काय तुझा गुरु खूप मोठा देव झाला असं नाही आहे. सर्पाकडे पाय, तुझा गुरु अन्न खात नाही, सर्पही अन्न खात सापडलं नाही का? काय सर्प खातो अन्न? काय ध्यान बघायचे, सर्प अन्न खात नाही. एक म्हणायला लागला, आमची मुली ध्यानच करत जातात, मग बगळाही ध्यानच करतात. एका पायावर पाण्यामध्ये बसतो आणि ध्यान करतो कुठपर्यंत, जोपर्यंत मासा त्याच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत. पायाजवळ मासा आला की जिंकल्याशिवाय राहत नाही. तसे आमची ध्यान आहेत बरेचशा लोकांचे. आमच्या जवळ आमचा स्वार्थ जागा झाला, धनाची पेटी येत नाही तोपर्यंत आमचं ध्यान राहते. एकदा कोणी काही घ्यायचे ठरवलं का ध्यान तिकडल्या तिकडं निघून जाते. म्हणून तुकोबारा म्हणतात, वरतोंडा नको तुका म्हणे नको उभारा पांगा देवा. आंतरिक लक्षण आहे. आणि आंतरिक लक्षण कोणतं आहे? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, विठ्ठलाचे वीर काय आहे, वीर जायचा ते काढे वीर आहे, ते बरपंगाने नाही आहे. मग अंतरंगाने कसं आहे? मला सांगतात वीर दोन प्रकारचे असतात. कोणते? एक व्यवहारिक वीर आणि एक पारमार्थिक वीर. व्यवहारिक वीर जो आहे कोण युद्ध करण्याकरता शत्रूला मारायचं, विजय मिळवून द्यायचा, याला व्यवहारिक वीर म्हणतात. पण व्यवहारिक वीर वेळेवर कामी आला पाहिजे, नाही तर बरेचसे वीर असे आहेत जर पाहिलं की मागं पडून जातात. तो उत्तर विराट राजाचा मुलगा नाही का उत्तर, त्यावेळेला तिथे पांडव अज्ञातवासामध्ये असताना त्या ठिकाणी विराट राजाकडे होते आणि गृहणा विषयामध्ये कोण होती त्या ठिकाणी अर्जुन होते. आणि त्यावेळेला ते सर्व कौरव वगैरे यांना त्याच्यावर चालू केले होते विराट राजावर. तेव्हा याचा विराट राजा बाहेर गेले होते, यांना परास्त करायचं कसं करता येईल. त्यावेळेला हा उत्तर म्हणायला लागला विराट राजाचा मुलगा आहे माझ्यासारखा वीर नाही,
नाही, पण वीर माझ्यासारखा नसताना सुद्धा आज माझं सारथ्य करणारा कोणी नाही आहे. तिथं सयंती होती, द्रौपदी. ती म्हणाला की काळजी कशाला करते, अरे ती जी ब्रोणनळा आहे ना, ब्रोणनळा, ती ब्रोणनळा चांगल्यापर्यंत सारथ्य करते, घेऊन जा. तोपर्यंत कारण अभ्यास असल्यामुळे दिसता येत नव्हतं आणि तो दिवस शेवटचा दिवस होता. मग करता येईल खरंच नाही. हो, ज्या वेळेला ब्रोणनळीने हातामध्ये रथाचे वाकूर घेतले, रथ पळायला लागले, त्यावेळेला हात रथर कापायला लागला. ते सैन्य ज्या वेळेला पाहिलं, सैन्य काय साधे काय एक ऐकानी वासवारे, हे विश्वची वय सोमारे कर्ण त्या ठिकाणी होता. भीष्मा पितामह होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, सर्व योद्धे त्या ठिकाणी आले होते. आणि पाहिलं आणि हा पळायला लागला. द्रोणनळा खाली उतरली, ठरलं त्याला कवट्यामध्ये आणि म्हणजे तू युद्ध करत नाही ना, खूप गोष्टी करत होता युद्धाच्या, माझ्यासारखा कोणी नाही आहे युद्ध करणारा, मी एक काम कर, तू युद्ध करू नको, तू फक्त रथाचे दोन जे हातामध्ये मी युद्ध करतो म्हणे. पाठ घेतलाय अर्जुनाने. त्यावेळेला युद्ध केलं, त्यावेळेला ते म्हणायला लागले एवढ्या सर्व सैन्यांना हरवणारा जगामध्ये दुसरा कोणी नाही, तो फक्त एकच आहे आणि तो म्हणजे अर्जुन. आणि हा अर्जुन आहे का, त्याच्याकडे त्यावेळेला पालच्या अर्जुन दिसला. म्हणजे याला पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासामध्ये पाठवा. त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागला मी मला पाठवू शकत नाही, कारण अज्ञातवासाचा आता हा शेवटचा दिवस असल्यामुळे संपला म्हणे माझा अज्ञातवास. तुला सांगायचं आहे सैन्य किती आलं होतं, 1100 सैन्य. किती? 1100 सैन्य आलं होतं. त्या सर्वांना परास्त करणारा जर कोण असेल तर अर्जुन, त्याला काय म्हणतात, महावीर म्हणतात. त्याला महावीर 1100 एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोरड पाणी दुंदली रचते. हा या ठिकाणी वीर अर्जुन. आणि रामायणातला वीर जर पाहिला तर एक वीर आहे, कोणाचं नाव महावीर आहे. महावीर विक्रम या ठिकाणी तुकाराम महाराज विचार करतात. रामायणामध्ये एक 4 वीर दिलेले आहेत. त्यामध्ये 4 वीरामध्ये असं आहे की त्यागवीरो, दयावीरो, विद्यावीरो, विचक्षणा, पराक्रम, महावीरो, धर्मवीरो, सदाशिता असे 4-5 वीर सांगितलेले आहेत. तिकडे मी जात नाही. या ठिकाणी महावीर मला सांगायचं आहे. या ठिकाणी वीर या शब्दाची व्याख्या बाकी सर्व ही जी मंडळी आहे यांनी त्यागाने जिंकलेलं आहे, कोणी वैराग्याने जिंकलेलं आहे, कोणी कशाने जिंकलेलं आहे, कोणी ज्ञानाने जिंकलेलं आहे, यांना वीर म्हणल्या गेला आहे. पण तुकोबाराच्या भाषेत या वीरांना वीर म्हणलेले नाही. तुकोबाराच्या भाषेमध्ये इंद्रियांना जो जिंकतो त्याला महावीर म्हणलेला आहे. इंद्रियांना जो जिंकतो त्याला महावीर म्हणलेला आहे. इंद्रियांच्या ताब्यात जे आहे त्यांना वीर म्हणता येत नाही. त्यांना नाही कोणी काय कोणी स्वांतरे बापुरी तुझ्या माझ्यासाठी त्यांना म्हणलेलं आहे. ज्यांच्या ताब्यात, मी तुम्हाला एक सांगतो, कुत्र्याने माणसाच्या ताब्यात जावं, माणसाने कुत्र्याच्या ताब्यात जावं, कुत्र्याने माणसाच्या ताब्यात जावं, माणसाने कुत्र्याच्या ताब्यात जावं, कुत्र्याने मालकाच्या ताब्यात राहिलं पाहिजे का मालकाने कुत्र्याच्या ताब्यात. एक उदाहरण कोल्हापूरला मालक ते मोठं कुत्र होतं, मालकीला दिवायला काय झालं, त्याच्या मनात काय आलं, पाठ तोडून टाकला. आलो मोबाईलवर चालवतो आणि आम्ही सुद्धा प्रतिष्ठित बोलत नसून आपले जे मावळे मंडळ होते त्यांच्या संबंधीमध्ये होते, संबंधामध्ये होते. पाठ तोडून टाकलं. रवराज तोडत नव्हतं, त्याला दगड मारे, त्याला लाट्या काट्या मारे, पण ते त्या मालकाला तोडत नव्हतं. कोणतं होईल काही सांगता येत नाही. मग मालकाने कुत्र्याच्या ताब्यात जाण्यापेक्षा दुसरं मालकाच्या ताब्यात असलं पाहिजे. साधकाने किंवा भक्ती करणारा भक्त द्वैताने इंद्रियाच्या ताब्यात राहण्यापेक्षा इंद्रियांनी त्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे. तुकोबाराच्या ताब्यामध्ये इंद्रिय होते. तुम्ही पहा, मी येतो 1 मिनिटामध्ये दुकान सांगतो, पुढे जातो कारण आपला वेळ संपला. 2-5 मिनिटामध्ये पेपर संपवायचा आहे. ज्या वेळेला तुकोबारा भंडारा डोंगरावर असताना तिथे गावातल्या काही लोकांनी तुकोबाराकडे एक स्त्री पाठवली. सुंदर स्त्री.
सुंदर असते होती आणि एकाच त्यामध्ये तुकोबाला भजन करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग माझा विठ्ठल पांडुरंग असं भजन करताना त्या ठिकाणी गेली. आपल्या चांगला आवाज केला आणि म्हणाला महाराज 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 माझा स्वीकार करा महाराज माझा स्वीकार करा. तुकोबारांनी डोळे उघडले आणि त्यावेळेला पाहिलं एकटे तुकोबार आहे आणि एकटी स्त्री असताना तुकोबारांनी त्या स्त्रीला म्हटलं हे माय जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास पैसे माय तू जागो आम्हाला सायास करू नको कारण तुला पती पाहिजे ना तुला लागलेली पाहिजे बता जगी काय ना थोडे झाले इतकी आवड आवाज जास्त होता महाराज. भगवत चिंतन करते वेळेस सर्व इंद्रियांनी इंद्रियांना आज्ञा करायची त्याप्रमाणे इंद्रियांनी वागायचं नाही का. डोळे तुम्ही घाले सुख पहावी तुमाचे मुख तुम्ही डोळे घ्या विठोबाचं मुख कान तुम्ही ऐका आणि काय करा विठोबाचं मुख ऐका दुसरं काहीच करू नका म्हणा. आणि इकडे तिकडे काय धावतो रे या संसारामध्ये किती धावला तरी संसारामध्ये तुझ्या शेवट कामाला कोणी येणार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कोणी अंतिनाची एकला प्राण्या मागे मागे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार आणि कोणी तुझं कोणीच नाही. इकडे का लक्ष येते म्हणा तेथे धावती तुझे विठोबाचे पायी विठोबाच्या पायी धाव घे आणि तिथेच तू राहा असं इंद्रियांना सांगून त्याच्याकडून भजन करायचं. जे सांगतील त्याप्रमाणे इंद्रिय ऐकत होते. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात काम कोणाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये ठेवलं काम बंदिकाने हुकाम दिले कोणी तुम्ही आम्ही घालो मोसावी किंवा किलो मोसावे किंवा तुकोबाराचे प्रमाण आपण दररोज बोलतो आम्ही अवघी आवडली वासना आता दुसरी आम्ही वासना आवडली आणि तेच जीवनामध्ये रामकृष्ण बाबा सत्तरांचं पूर्ण वासना पूर्णपणे इच्छा आकांक्षा कुठलीही असो पैसा मिळवण्याची असो की आपल्याला विकाराची असो सर्व आकांक्षा इच्छा पूर्णपणे त्यांनी एकत्रित राहून भगवत चिंतनामध्ये आपला काळ घालवला. काळ सारावा चिंतन एकांतवाची देवाच्या पुढे यातच आपलं जीवन त्यांनी घालवलं. म्हणून वीर विठ्ठलाची गाडी गिराय सर्व श्रेष्ठ आहे. त्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण होतं तर सत्ता आहे. साधू एक वेळा प्रसंग सापडला होता की या जगामध्ये सर्वात मोठं कोण आहे हा प्रश्न पडला. सर्वात मोठं कोण आहे बरं का डोंबिवली या जगात सर्वात मोठं कोण आहे. सभा भरली आणि सभेमध्ये कोण कोण आलं स्वर्गातले देव आले नारद त्या ठिकाणी किन्नर ही सर्व मंडळी आले गंधर्व सर्व आले ऋषी मंडळी सर्व त्या ठिकाणी आले. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ज्ञानवृत्ती अवलोकले सार काढले येऊन सर्व एकांत बसून विचारलं या जगात सर्वात मोठं कोण आहे. एक कुठला आधी म्हणायला लागला गुणाजी म्हणजे या जगात जर कोण सर्वात मोठं असेल तर पृथ्वी कुठे आहे का त्याच्यावर आपण पावरफुल आहे. समुद्र कुठे आहे पृथ्वीवर नाही का समुद्र पृथ्वीवर आहे आणि आपण कुठे वावरतो पृथ्वीवर. झाड कुठे आहे पृथ्वीवर. प्राणी कुठे आहे पृथ्वीवर. सर्वात मोठी जगात काय आहे पृथ्वी आहे. इस जगत में सबसे बड़ी क्या है बोले पृथ्वी बड़ी है. अरे पृथ्वी काय की बड़ी दूसरा उतरा तो बड़ा लगला पृथ्वी काय की बड़ी वो तो शेष के माथे से खड़ी नाही का शेषाच्या माथेवर आहे ती. मग ती बोले शेष बड़ा तीसरा उतरा शेष बड़ा. शेष काय का बड़ा वो तो शंकर जी के गले में लपेट के बड़ा. फिर बोले शंकर जी बड़े और शंकर जी काय के बड़े वो तो कैलाश में गए. ये पूरा कैलाश में गए. फिर बोलो कैलाश बड़ा. अरे कैलाश का बड़ा उसको तो रावण ने 3 बार उखाड़ा. 3 में हो
बाजूला गेलं मी बोले रावण बळा आणि रावण काय का बळा वो तो अमृतचे जुळे तो लपटके बळा बंगालाच्या पाण्याला उलट्या वागला त्याला वालीनं 7 समुद्राचं स्नान काठेमध्ये लागून 7 समुद्राचं स्नान केलं आणि जशी बाहुली बाजू आपण आपल्या रेगुलाच्या पाण्याला तसं त्या रावणाला उलट टाकलं होतं उलट कुठे बंगालाच्या पाण्याला वाली बळा अरे वाली काय का बळा उसको तो राम ने एक ही बाण से बचाया एका बाणामध्ये त्याला मारलं की बोल राम बड़ा अरे राम काय का बड़ा वो तो भक्तों के हृदय में जड़ा इसीलिए जगत में कोई नहीं बड़ा सबसे बड़ा भक्त है म्हणून त्या ठिकाणी बोलत असताना समजा की वीर विठ्ठलाचे गाडे म्हणजे मोठे आणि परिणाम काय एवढे मोठे वीर विठ्ठलाचे गाणे कशामुळं तर परिणाम पाया पडेल का लागणारा काळ तो त्यांच्या पाया पडतो काळ गुलाम सलाम करे तुकया प्रल्हादांनी कैलाच्या मार्गावर पाहिला आमच्या गुरुबाळांनी 6 वर्षाची साधना केली आणि शेवटच्या वेळेला जायला लागले भगवान त्यांना न्याय लागले द्रौपद देण्याकरता त्यावेळेला बसता येत नव्हतं 5 वर्षाची द्रौपद पालखीची होती ती विमान उंच होतं मग काय केलं प्रत्यक्ष काळ होता त्या काळाच्या माथ्यावर पाहिला दुसरा पाय पालखीमध्ये टाकला त्याला कारण राहिलं भक्तांच्या पायावर काय करतो तो मस्तक ठेवतो म्हणून सर्वश्रेष्ठ भक्त असल्यामुळे आपल्या विठ्ठलाचे गाडे कैकाळ पाया पडे मग ते काय करतात तर ते एकच करतात करते ना माझे चिंतन चिंतन करतात प्रत्येक गोष्ट येते का आणि परिणाम घोषाचे डोंगर मग त्याच्या आधी वीर आहे क्षेत्र कोणते आहे दया क्षमा दया शांती बाण अभंगया त्यांच्या हातामध्ये क्षमा दया आणि शांती तसे शस्त्र आहे अभंगचे बाण आहे तेच जगामध्ये कोणी आहे म्हणतात मला आतापर्यंत अभंगाचा भाव समजा पूर्ण समजा त्या ठिकाणी सांगायला त्याप्रमाणे सांगितलं बरोबर काही सांगता येते वेळ त्यामुळे आपल्याला मला या इथून साक्षरच एक आहे आणि आपण हाती मारा कीर्तन पण थोडं होतं बघून तर ते बरोबर नाही आहे पहिले तुम्ही 3 तास कीर्तन करा तुम्ही 3 तास बसून जाईल लवकर संपवलं होतं म्हणून त्या ठिकाणी तिथं संपूर्ण अभंगाचा भाव सांगता आला त्या डोळ्यांना एक वेळा तुम्हाला 5 मिनिटांनी सुरुवात करू कुमार तुकामने कोई एक भूमंडळी एक भूमंडळामध्ये कोई आहे कल्की घोष जय जयकार घोष करतात म्हणजे घोष म्हणजे जोरात आवाज करतात तसा
तुम्हाला जोरात आवाज करायचा. बोला पुंडलिक आपण करतो एवढे लोक आहोत त्या सर्वांचा आवाज आपल्या कानावर ते एक वेळ आपण केला इतके तिथे जेवढे आहेत ना तेवढ्या वेळेस घोष केला तर पुण्य आपल्याला म्हणून जोरात घोष करायचा. भजन करायची पद्धत किंवा विठ्ठल पद्धत काय तुम्हाला नामस्मरण करा म्हणण्याची पद्धत काय त्याला कारण एक वेळा विठ्ठल म्हणलं की इथं आपण जे 100 लोक असतात 200 लोक असतात या 200 लोकांनी एक वेळा नामस्मरण केलं तर एकाला 200 वेळा नामस्मरण केलं तर फळ असते. म्हणून जोरात घोष करायचा असतो. दुसरं फळ असं आहे कदाचित एखाद्या वेळा एखाद्या ग्रुपला असेल किंवा म्हणत नसल तरी सुद्धा त्यालाही त्याचं एवढ्याचा आवाज त्याच्या कानाला बोलत जाते पाहिजे कळलं म्हणून त्यालाही तेवढं फळ मिळते. जोरात एक वेळा घोष करा ज्यांनी दिवसभर नामस्मरण केलं त्यांना आपल्याला समर्पित करायचं आहे. पुंडलिक
Simona,